सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण फार्मॅकोलॉजी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कशन सेशन ठेवलेला आहे. तर जी फार्मॅकोलॉजीची प्रॅक्टिकल एक्झाम असते ही 50 मार्क्ससाठी असते आणि त्यामध्ये पासिंग मार्क मिनिमम मार्क तुम्हाला ॲटलिस्ट 18 आले पाहिजे. ओके. आणि जर 18 आले तर प्रॅक्टिकल मध्ये जे कमी आले ते तुम्हाला थेरीत कव्हर करावं लागतं. जसं थेरीत कमी आले तर प्रॅक्टिकल मध्ये कव्हर करू शकतो. तर ओव्हरऑल ॲव्हरेज तुम्हाला सर्वांना माहिती आहे, थेरी प्लस प्रॅक्टिकल 100 मार्क पैकी 50 आले पाहिजे. आणि जर तुम्हाला 32च्या पुढं मार्क्स आले तर जे 7 मार्क्स आहेत ते तुम्हाला थेरीत जर कमी पडले तर तिथे युटिलाइज होऊ शकतात. तर प्रॅक्टिकल सेशन तुम्ही जर व्यवस्थित अटेंड केले तर तुम्हाला डेफिनेटली 32च्या पुढे मार्क्स पडण्याचे चान्सेस आहे. त्यामध्ये खूप काही अवघड असं काही नाहीये. जे थेरीमध्ये तुम्ही वाचलेलं आहे, जे कॉमन कंडिशन्स आहे त्याच्याशीच रिलेटेड प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट्स विचारले जातात. तर यामध्ये 50 मार्क्स पैकी 30 मार्क्स हे रायटिंग पार्टसाठी असतात. ओके, रायटिंग पार्ट. आणि 20 मार्क्स हे व्हायवासाठी असतात. ओके. तर फार्मॅकोलॉजीमध्ये 24 मार्क्सचा व्हायवा येणार आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे? तर जी थेरी वाचलेली आहे त्याच्यावरच व्हायवा होणार आहे, परंतु यामध्ये डिटेलमध्ये विचारत नाही, क्लासिफिकेशन डिटेलमध्ये विचारणार नाहीत. तुम्हाला नेम एनी टू अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग, नेम एनी टू डायुरेटिक्स, which antimicrobial drugs you use commonly in day-to-day clinical practice. असे सिंपल क्वेश्चन येतात. हाऊ विल यू ट्रीट मलेरिया, हाऊ विल यू ट्रीट टायफॉइड. ओके. आणि त्यानंतर तुम्ही जर ड्रगचे नावं बरोबर सांगितली तर मग त्यात मेकॅनिझम एक लाईन मध्ये जर तुम्ही सांगू शकलात तर ते सांगा. युजेस ऍडव्हर्स इफेक्ट. समजा मेट्रोनिडायझॉल, वेअर वी यूज मेट्रोनिडायझॉल, व्हॉट आर द युजेस ऑफ मेट्रोनिडायझॉल, what are the side effects of metronidazole. Okay. How will you treat peptic ulcer? Which drugs are commonly used nowadays in the management of peptic ulcer? If there is H. pylori induced peptic ulcer, how will you treat? तर हे कॉमन क्वेश्चन तुम्हाला व्हायवात विचारले जातात. तर व्हायवाचे सिस्टीम वाईज क्वेश्चन आन्सर मी तयार करून तुम्हाला देईल. म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही तेवढे जरी वाचले, बुक्स वाचणं शक्य नाहीये, तेवढे जरी ओव्हरलुक केले तरी पण तुम्ही त्यातले आन्सर व्यवस्थित वायवामध्ये देऊ शकतात. वायवामध्ये डिफिकल्ट क्वेश्चन विचारले जात नाहीत. ओके. एक्सप्लेन डिटेलमध्ये विचारलं जात नाही. फक्त वायवामध्ये तुम्ही कुठं अटकू शकतात तर जनरल फार्मॅकचे जे क्वेश्चन्स आहेत ते थोडे बेसिक लेवलचे असतात, ते तुम्हाला माहीत नसतात. आता डिफाईन अँटागोनिझम, व्हॉट आर द टाइप्स ऑफ अँटागोनिझम, हे तुमचा बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील तर तुम्ही सांगू शकतात. आणि डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला हे वर्ड जास्त येत नाही, टाइप्स ऑफ अँटागोनिझम, त्यामुळे तुम्ही ते सांगू शकत नाही काही जण. तर ते क्वेश्चन पण आपण महत्वाचे जनरल फार्मॅकचे 25 ते असतील ते पण देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जनरल फार्मॅक, कारण वायवा कधी कधी जनरल फार्मॅक पासून स्टार्ट होतो, कारण जे बेसिक आहे ते पहिले विचारलं जातं आणि मग नंतर तुमचं डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट तुम्हाला जो थेरी पेपर आलेला आहे ते तुम्ही चांगला करा, त्यातले क्वेश्चन चांगले करा, कारण जो पण एक्झामिनर येणार आहे त्यांनी जर पेपर चेक केलेले असतील युनिव्हर्सिटीचे, त्यांच्या सेंटरला आले तर त्यांना तो पेपर माहीत असतो, किंवा त्यांच्या तिथं सेंटर असेल सीसीएमपीचं तर तिथल्या डॉक्टर्सनी पेपर झाल्यानंतर तो त्यांना फॉरवर्ड केलेला असतो, ते जर कोऑर्डिनेटर असतील तर. त्यामुळं ऍटलिस्ट तुम्हाला ते क्वेश्चन तरी आले पाहिजे की ठीक आहे, तुम्हाला आता हे क्वेश्चन येत नाही व्हायवात, एक्झामिनरने विचारले तर ते विचारू शकता की क्वेश्चन्स कोणते आलते एक्झाम मध्ये, कोणत्या याच्यावर लॉंग क्वेश्चन आलता. तर मग ते तेवढा एक पेपर पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करावा लागेल. तर यामध्ये डिफिकल्ट नाहीये, 2-3 तास तरी तुम्ही दिले तरी वायवा तुमचा प्रिपेअर होणार आहे. ओके. जास्त
व्हायवावर भर हा कॉमन कंडिशनशी रिलेटेड असतो, त्यामुळे अँटी मायक्रोबियलवर क्वेश्चन तुम्हाला जास्त येणार आहेत. ओके. पेन किलरशी रिलेटेड जे ड्रग्ज आहेत, पेन किलर पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करतो त्याच्यावर क्वेश्चन जास्त येणार आहे. हायपरटेन्शन, डायबिटीज, हे जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये येणारे पेशंट आहेत त्या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला जास्त येणार आहेत. ओके. तर त्यानुसार व्हायवाचं प्रिपरेशन आपल्याला करावं लागेल. आणि व्हायवा मध्ये तुम्ही चांगले आन्सर दिले तर 15 पर्यंत 16 पर्यंत मार्क 20 पैकी पडतात. म्हणजे तुमचं जे टार्गेट आहे 32 ते अचीव व्हायला सोपं जातं. खूप जण काय करतात की व्हायवा पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपेअरच करत नाही, परंतु जे क्वेश्चन मी तुम्हाला 2-2 लाईनचे देईल ते तुम्ही एकदा वाचा. तुम्ही वाचलं तरी त्याचे आन्सर देऊ शकतात, काही त्यात नवीन गोष्टी सांगणार नाही, फक्त तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे विचारल्यानंतर. ठीक आहे, ब्लॉक नाही बसला पाहिजे. आणि वायवाची भीती मनातून काढून टाका. तुम्ही सगळे प्रॅक्टिशनर आहेत, एक्झामिनरला पण माहीत असतं, त्यामुळं तुम्ही कोणत्याही म्हणजे समजा बोलताना मराठीत बोलायचं असेल तुम्ही बोलू शकतात, हिंदीत बोलायचं असेल बोलू शकता, इंग्लिशमध्ये बोलू शकतात. म्हणजे लँग्वेज इंग्लिशच राहिली पाहिजे असं काही नाही. ठीक आहे. आणि रिलॅक्स तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत, पॅनिक व्हायचं नाही, एन्झायटी येऊ द्यायची नाही. आणि प्रॅक्टिशनर पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चनचा जो असतो सिक्वेन्स त्याच्या टाईपच तो जातो, तुम्हाला त्या दृष्टीनेच प्रश्न विचारले जातील. ओके. तर वायवाचा हा पार्ट आपण करूया. तुम्हाला मी क्वेश्चन देईल ते तुम्ही एकदा रीड करा. आता रायटिंग पार्ट. रायटिंग पार्टमध्ये तुम्ही जे पण लिहिणार आहात ते ॲज अ प्रूफ असतं. तुम्ही एखाद्या क्वेश्चनचा आन्सर रायटिंग पार्टमध्ये लिहिलं तर ते पेपर युनिव्हर्सिटीला जात असतो, म्हणून रायटिंग पार्टमध्ये तुम्हाला खाली ठेवून नाही चालणार, हे लक्षात घ्या. तुम्हाला तिथे आन्सर लिहायचंच आहे, त्यामुळे रायटिंग पार्ट फार फार महत्वाचा आहे. तर यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जातात, तर त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन रायटिंग नावाचं एक टॉपिक आहे, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. प्रिस्क्रिप्शन रायटिंगमध्ये तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमधले कॉमन प्रिस्क्रिप्शन विचारले जातात. आता तुम्हाला सर्वांना ड्रग्ज लिहायची सवय आहे, ते तुम्ही डायरेक्ट तुमचं प्रिस्क्रिप्शन प्रिंटेड सॉरी जे प्रिस्क्रिप्शन पॅड असतो तुम्ही त्याच्यावर लिहितात, तर डायरेक्ट तुम्ही RX पासून स्टार्ट करतात. ओके. डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट. परंतु इथं तुम्हाला लिहिताना प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट बरोबर आला पाहिजे तुम्हाला. काही जणांकडून तो फॉर्मॅट मिस होतो, तर प्रिस्क्रिप्शनच्या फॉर्मॅटला पण मार्क आहे. ओके. त्यामध्ये डॉक्टर्स डिटेल, पेशंट डिटेल, मग त्याचं ट्रीटमेंट आणि खाली साईन आणि रजिस्ट्रेशन नंबर, ह्या सर्व गोष्टी प्रिस्क्रिप्शन मध्ये पाहिल्या जातात. तुमचं फक्त आन्सर ह्या कंडिशनला हे ड्रग यूज करतात तेवढं चालत नाही, प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला पाठच पाहिजे. आणि सगळ्या साठी 2 प्रिस्क्रिप्शन आहे, तर दोन्ही आन्सरला प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट सेम असणार आहे, फक्त ड्रग चेंज होणार आहे. ओके. ड्रग्ज रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या कशा द्यायच्या, काय द्यायचं, कोणता ड्रग, ते चेंज होणार आहे, म्हणून फॉर्मॅट त्याचं स्केलेटन तुम्हाला पाठ करायचं आहे. प्रिस्क्रिप्शन रायटिंग हे 5 मार्काला तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर किंवा नाही सॉरी, प्रिस्क्रिप्शन रायटिंग हे 10 मार्कला तुम्हाला असणार आहे. 10 मार्कामध्ये तुम्हाला एक मोठं प्रिस्क्रिप्शन असेल किंवा 2 मोठे प्रिस्क्रिप्शन असतील किंवा एक मोठं प्रिस्क्रिप्शन आणि 2 छोटे प्रिस्क्रिप्शन असतील. तर प्रिस्क्रिप्शन रायटिंगमध्ये कम्प्लीट ड्रग थेरपी, यामध्ये एकापेक्षा जास्त ड्रग येतात, आणि सिंगल ड्रग थेरपी असे 2 प्रकार आहेत. समजा आता ट्रीटमेंट ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंगची मॅनेजमेंट विचारली, त्यात एकापेक्षा जास्त ड्रग तुम्हाला मेन्शन करायचे आहेत, ॲट्रोपिन आहे, ऑक्झाइम्स आहे, तर ते कम्प्लीट ड्रग थेरपीमध्ये जातं. ओके. तेच तुम्हाला जर बेनाइन हायपरप्लेजिया प्रोस्टेटचं विचारलं तर एक सिंगल ड्रग तुम्ही लिहू शकता, टॅमसुलोसिन. तर प्रिस्क्रिप्शन रायटिंगवर तुम्हाला 2 किंवा 3 प्रिस्क्रिप्शन 10 मार्कला येतील. कॉमन प्रिस्क्रिप्शन मी तुम्हाला सांगेल. आज मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट काय ते तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या प्रिस्क्रिप्शनचे आन्सर माझ्याकडे काहींचे आहेत ते पण तुम्हाला देईल. तर तुम्हाला तेवढं एक प्रिपरेशन त्या प्रिस्क्रिप्शन रायटिंगचं करायचं आहे. दुसरं एक कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट, हा एक प्रिस्क्रिप्शनशी रिलेटेड 5 मार्कला क्वेश्चन असतो. कमेंट
क्रिटिसाइज रिराईट यामध्ये तुम्हाला एक प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं आणि त्या प्रिस्क्रिप्शन वर तुम्हाला कमेंट करायची असते की ह्या प्रिस्क्रिप्शन मध्ये काय काय गोष्टी मिसिंग आहेत, फॉर्मॅटमध्ये काय गोष्टी मिसिंग आहेत, त्यानंतर ह्या प्रिस्क्रिप्शन मध्ये ज्या कंडिशनला ड्रग दिलेले आहेत ते बरोबर आहे का चुकीचं आहे. तर मोस्टली ड्रग हे चुकीचं दिलेलं असतं आणि ते तुम्हाला करेक्ट करायचं असतं आणि मग तुम्हाला ते सांगायचं असतं की हे ड्रग चुकीचं आहे, त्याच्याऐवजी हे ड्रग बेस्ट आहे आणि मग ते रिराईट करून लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर एखादं प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ओके, त्याच्यावर तुम्हाला तुमच्या कमेंट्स द्यायचे आहेत. तर प्रिस्क्रिप्शन समजा आता 24 इयर फिमेल्स, ओके, सफरिंग फ्रॉम प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन आणि त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन मध्ये ड्रग दिलेला असेल लोसार्टॅन, ओके. तर मग हे प्रिस्क्रिप्शन करेक्ट आहे का रॉंग आहे हे तुम्हाला मेन्शन करायचं असतं. फॉर्मॅटमध्ये काय मिसिंग आहे ते तर मेन्शन करायचं, पण ड्रगवर ही कमेंट करायची असते. मग आता प्रेग्नंट लेडीमध्ये आपण प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन ट्रीट करायला लोसर्टॅन यूज करतो का नाही, त्याचा आन्सर काय आहे? नाही करत. नाही करत. नाही करत. मग आता हे तुमचं नॉलेज तुम्हाला अप्लाय करायचं की लोसर्टॅन इज नॉट सेफ ड्रग इन प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन, इट इज ए टेरेटोजेनिक ड्रग, सो इट इज नॉट यूज. इन्स्टेड ऑफ दॅट ड्रग्स विच आर सेफर इन प्रेग्नन्सी वी शुड प्रेफर्ड लाईक. मग तुम्ही तुमचे जे ड्रग आहे, लॅबिटॅलॉल असेल, ओके, अल्फा मिथिल डोपा असेल, ते मेन्शन करा की हे ड्रग यूज केलं पाहिजे आणि परत मग करेक्ट प्रिस्क्रिप्शन तुम्हाला परत लिहायचं आहे. तर कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. दुसरा, समजा एखादा पेशंट आहे, त्याला हायपरटेन्शन डायग्नोज झालं आणि हायपरटेन्शन ट्रीट करण्यासाठी तुम्ही प्रोपेनॉलॉल नावाचं ड्रग स्टार्ट केलं, बीटा ब्लॉकर, आणि पेशंटनी हिस्ट्री दिलेली आहे की ब्रॉन्केल अस्थमाची त्याला हिस्ट्री आहे, ओके, ब्रॉन्केल अस्थमाची त्याला हिस्ट्री आहे. तर अशा पेशंटला हायपरटेन्शन ट्रीट करण्यासाठी जर प्रोपेनॉलॉल दिलं तर ते करेक्ट ड्रग आहे का नाही? तर याचा आन्सर काय येणार आहे? नाही. नाही. इनकरेक्ट आहे सर. इनकरेक्ट आहे का? म्हणजे त्यांनी ब्लड ब्रॉन्कोस्पाझम होतं. येस. तर प्रोपेनॉलने हायपरटेन्शन कव्हर होणार आहे, परंतु अटॅक ऑफ अस्थमा प्रेसिपिटेट होऊ शकतो. मग त्याच्याऐवजी तुम्ही कोणते ड्रग यूज केले पाहिजे, मग ते मेन्शन करावं लागतं. तर कोणते ड्रग यूज केला पाहिजे त्याच्याऐवजी, तर तुम्ही कोणता? थर्ड जनरेशन वाले सर. थर्ड जनरेशन बीटा ब्लॉकर किंवा कार्डिओ सिलेक्टिव्ह सेकंड जनरेशन ही तुम्ही करू शकता की थर्ड जनरेशन करू शकतात, ॲटिनॉलॉल करू शकतात किंवा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज करू शकतात. ते अजून सेफ आहे, कारण कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर हायर डोसला परत त्याचं चान्सेस वाढतात नॉन सिलेक्टिव्ह व्हायचे. मग कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर सेफ आहे आपण म्हणतो, बरोबर आहे. समजा बीटा ब्लॉकर सोडून दुसरा कोणता ग्रुप यूज करू शकतो, तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरही यूज करू शकतो, ॲम्लोडिपिन. तर तुम्ही ॲटिनॉलॉल लिहिला तरी बरोबर आन्सर आहे, ॲम्लोडिपिन लिहिलं तरी बरोबर आन्सर आहे. हे झालं कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट. तर त्याचे 3-4 क्वेश्चन, 4-5 क्वेश्चन मी तुम्हाला तयार करून, मी आता 2च सांगितले मी तुम्हाला, तसे मी तयार करून तुम्हाला ग्रुपवर टाकेल. तुम्हाला तेच करायचे आहे, ओके. तर खूप काही अवघड नाहीये, कॉमन गोष्टी अप्लाय करणं आहे. तुमचं थिंकिंग इथं चेक केलं जातं की तुमचं कोरिलेट होतंय का नाही नॉलेज. तर ते CCR मध्ये असतं, कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट, ओके. कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट, ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आता अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर युरिन ट्रॅक इन्फेक्शन आहे, सुडोमोनास नावाचा ऑर्गॅनिझम, आणि त्यासाठी नॉरफ्लोक्झासिन दिलं, तर करेक्ट आहे का नाही? तर तुम्हाला UTI मध्ये माहिती आहे नॉरफ्लोक्झासिन यूज करतात, परंतु नॉरफ्लोक्झासिन सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाहीये. मग तुम्हाला दुसरा ड्रग यूज करावा लागेल जो सुडोमोनास ऑर्गॅनिझम कव्हर करतो, ओके. मग तुम्ही अँटीसुडोमोनल पेनिसिलिन्स लिहू शकतात, ओके. सिटी मॅप निमोनिक आपण डिस्कस केलं होतं, ओके. कार्बेनिसिलिन, टिकारसिलिन किंवा बरोबर.
पायप्रेसिलिन ते आहे, तर ते तुम्ही यूज करू शकता. जेंटामायसिन आहे, त्यानंतर सिप्रोफ्लॉक्झासिन सुडोमोनास कव्हर करतं, पण नॉरफ्लॉक्झासिन कव्हर करत नाही. तर अशा टाईपचे कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट विचारले जाऊ शकतात. त्याचं जे म्हणजे रेअर तुम्हाला विचारलं जाणार नाही, जे आपण तुम्हाला डिस्कस करणार आहोत त्यातूनच येणार आहेत. डिस्कशनच्या बाहेरचे क्वेश्चन येणार नाहीत. जे तुम्हाला मी सांगितले की हे CCR आपल्याला करायचे आहेत, तेवढेच करायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, कॉमन कंडिशन. तर त्याचं आपण एक नोट्स बनवूया आणि ते ग्रुपवर टाकल्यावर तुम्हाला सगळ्यांना ते करता येईल. काही अवघड नाही, सोपं आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे FDC, फिक्स डोस कॉम्बिनेशन. फिक्स डोस कॉम्बिनेशन हा 5 मार्कला विचारला जाणारा क्वेश्चन आहे. त्यामध्ये एक FDC विचारला जाऊ शकतं. ओके, तर या FDC मध्ये तुम्हाला ते फिक्स डोस कॉम्बिनेशन बरोबर आहे, रॅशनल आहे की इरॅशनल ते कमेंट करायचं आहे. रॅशनल असेल तर का रॅशनल आहे, त्या कॉम्बिनेशनचे ॲडव्हान्टेज तुम्हाला मेन्शन करायचे. त्याचबरोबर ते 2 ड्रग कॉम्बिनेशन मधले ओके कोणत्या ग्रुपचे आहेत, त्यांची मेकॅनिझम काय, त्यांचे साईड इफेक्ट काय, त्यांचे युजेस काय, त्या कॉम्बिनेशनचे ॲडव्हान्टेज काय, हे सर्व गोष्टी तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. तर त्या FDC शी रिलेटेड 5 ते 10 म्हणजे आपण जे डिस्कशन मध्ये नंतर पाहणार आहोत, FDC वर एक वेगळं लेक्चर राहणार आहे फिक्स डोस कॉम्बिनेशन वर. तर त्यामध्ये सगळ्या कंडिशन्स ज्या आहेत फिक्स डोस कॉम्बिनेशन, जे कॉमन फिक्स डोस कॉम्बिनेशन आपण ते पाहणार आहोत. जसं आता तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये एक हे आलं होतं, अमोक्झिसिलिन प्लस क्लॅव्हलिनिक ऍसिड कॉम्बिनेशन का यूज करतात. ओके, तर हेच फिक्स डोस कॉम्बिनेशन तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामला पण येऊ शकतं. अमोक्झिसिलिन 500 मिलीग्रॅम प्लस क्लॅव्हलिनिक ऍसिड 125 mg. तर फिक्स डोस कॉम्बिनेशन. मग आता अमोक्झिसिलिन 500 mg प्लस क्लॅव्हलिनिक ऍसिड 125 mg. यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की अमोक्झिसिलिन कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे, तो कोणत्या मेकॅनिझमने ऍक्ट होतो. ओके, क्लॅव्हलिनिक ऍसिड काय आहे, त्या कॉम्बिनेशन मध्ये ते ड्रग दिल्याचे फायदे काय आहेत, त्यांचे युजेस काय आहे आणि ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे. ओके, तर अमोक्झिसिलिन क्लॅव्हलिनिक ऍसिड हे रॅशनल कॉम्बिनेशन आहे का इरॅशनल कॉम्बिनेशन आहे? रॅशनल. रॅशनल. ओके, आणि त्या कॉम्बिनेशनचा ऍडव्हान्टेज काय, 2 मार्कला तुम्हाला क्वेश्चन होता आता. ओके, तर पेनिसिलिन मध्ये आपण ते डिस्कस केलेलं आहे. ओके, काय ऍडव्हान्टेज असू शकतो ह्या कॉम्बिनेशनचा, किंवा अलोन अमोक्झिसिलिन यूज केलं तर कोणत्या ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह नाही. तर तुम्हाला पहिले तो क्लॅव्हलिनिक ऍसिड कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे ते माहित असणं गरजेचं आहे. बीटा लॅक्टमेज बीटा इनहिबिटर. लॅक्टमेज इनिबिटर. व्हेरी गुड, बीटा लॅक्टमेज इनहिबिटर आहे. आणि अमोक्झिसिलिन हा बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहे. तो बॅक्टेरिसाइडल ड्रग आहे, सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटर आहे. आणि हा अमोक्झिसिलिन ग्रॅम पॉझिटिव्ह आणि ग्रॅम निगेटिव्ह म्हणजे एक्सटेंडेड स्पेक्ट्रम बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहे. ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम अमोक्झिसिलिन कव्हर करतो. परंतु आपण हे पाहिले की अमोक्झिसिलिन इज नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट ऑर्गॅनिझम विच प्रोड्यूस बीटा लॅक्टमेज एन्झाईम. जे ऑर्गॅनिझम बीटा लॅक्टमेज एन्झाईम प्रोड्यूस करतात त्यांच्या अगेन्स्ट अमोक्झिसिलिन इफेक्टिव्ह नाहीये. मग तुम्ही फक्त अमोक्झिसिलिन दिलं तर त्या ऑर्गॅनिझमला तो किल करू शकत नाही, कारण त्या ऑर्गॅनिझम मध्ये एक एन्झाईम आहे बीटा लॅक्टमेज एन्झाईम, तो अमोक्झिसिलिनची बीटा लॅक्टम रिंग ब्रेक करतो आणि त्यामुळे अमोक्झिसिलिन इफेक्टिव्ह राहत नाही. मग अशा इन्फेक्शनला ट्रीट करण्यासाठी आपण अमोक्झिसिलिन प्लस क्लॅव्हलिनिक ऍसिड कॉम्बिनेशन यूज करतो. त्यांनी फायदा असा होतो की क्लॅव्हलिनिक ऍसिड इज अ बीटा लॅक्टमेज इनहिबिटर. त्या ऑर्गॅनिझम मध्ये जो एन्झाईम आहे बीटा लॅक्टमेज, त्या एन्झाईमला हे क्लॅव्हलिनिक ऍसिड इनहिबिट करतं आणि अमोक्झिसिलिनचं ब्रेकडाऊन होऊ देत नाही त्या ऑर्गॅनिझम मधल्या एन्झाईमनी, आणि त्यामुळे अमोक्झिसिलिन इनऍक्टिव्ह होत नाही, ऍक्टिव्ह राहतो आणि त्या ऑर्गॅनिझमला किल करू शकतो. तर हे फिक्स डोस कॉम्बिनेशन हे रॅशनल कॉम्बिनेशन आहे.
ते तुम्हाला तिथं मेन्शन, म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट 5 मार्काला आहे तर अर्ध पेज तुमचं भरलं पाहिजे. ओके, तर त्याचंही तुम्हाला अँसर्स एफडीसीचे दिले जातील, ते तुम्हाला वाचायचं आहे. तुम्हाला फक्त काय आहे की दिवसातला एखादा तास काढायचा, 1-2 तास तेवढं वाचायचं. ओके, तर एवढं सिम्प्लिफाय होणार आहे की तुम्हाला त्या तुमचं डे टू डे ओपीडी हॅम्पर न होता तुम्ही फक्त 1 ते 2 तास दुपारचा काढले तरी पण तुमचं प्रिपरेशन कव्हर होणार आहे. तर हे एफडीसी मध्ये विचारलं जातं. ओके, अजून काही एफडीसी कॉमन आहेत ते आपण डिस्कस नंतर करणार आहोत. तुम्हाला त्या गोष्टी त्या एफडीसीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगेल. तर एक तुम्हाला सांगितलं फक्त की अशा प्रकारे त्या एफडीसी मध्ये मेन्शन करायचं असतं. आणि त्यानंतर स्पॉटिंग. स्पॉटिंग हे 10 मार्कला असणार आहे. 5 स्पॉट्स तुम्हाला दिले जातील. आमच्याकडं स्पॉट्स हे प्रिंटेड स्पॉट्स आहेत तुम्हाला, किंवा तुम्हाला ते पीपीटी वर डिस्प्ले केला जाईल. स्पॉट 1, स्पॉट 2, स्पॉट 3, स्पॉट 4, स्पॉट 5. तर तुम्हाला फक्त त्याचे आन्सर लिहायचे आहेत. तर त्यात डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 90 एक स्पॉट आहेत. तर त्यातले महत्वाचे स्पॉट्स मी तुम्हाला डिस्कस करणार आहे, जे तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. ओके, तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. 20 ते 25 स्पॉट्स महत्वाचे आहेत, तर आपण ते डिस्कस करणार आहोत. मागच्या बॅचला जे घेतलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. ते 20 स्पॉट्स तुम्ही स्टार्ट करू शकतात. तेवढा व्हिडिओ जरी पाहिला तुम्हाला 20 स्पॉटचे आन्सर येणार आहे. त्याच्यासाठी डिटेल तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि स्पॉटिंग हे खूप 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 इझी आहे. तुमचे मार्क्स कव्हर होतात. 10 पैकी तुम्हाला 10 मार्क्स पडण्याचे चान्सेस स्पॉटिंग मध्ये, कारण जे क्वेश्चन विचारलं त्याचं आन्सर दिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडणार आहे. ओके, प्रिस्क्रिप्शन रायटिंग, सीसीआर, एफडीसी मध्ये एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो, पण स्पॉटिंग मध्ये मार्क्स जर तुम्ही लिहिलेला आन्सर तर कट करायला चान्सेस नाही. तर ते स्पॉटिंग वर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट चांगलं करायचं आहे. स्पॉटिंग हे तुमच्या आतापर्यंत जे वाचलेलं आहे त्याच्याशीच रिलेटेड आहे. ओके, फक्त तुम्हाला ती कंडिशन काय स्पॉट्स विचारला आहेत ते तुम्हाला डिस्कस करणं आहे. काही जनरल फार्मॅक रिलेटेड स्पॉट्स आहेत, काही ग्राफ्स आहेत, ते पण मी तुमच्याशी ते डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर स्पॉटिंग एक 10 मार्कला तुम्हाला येईल. तर हा झाला सॉरी एक्झाम मध्ये फार्मॅकोलॉजीशी रिलेटेड जे प्रॅक्टिकल आहे ते कसं असेल ते तुम्हाला मी डिस्कस केले. समजले तुम्हाला कसं डिव्हिजन आहे 30 आणि 20 मार्कचं? हो सर. ओके, तर आता आपल्याला एक एक कॉन्सन्ट्रेट करायचंय प्रिस्क्रिप्शन रायटिंग आजच्या याला. आणि प्रिस्क्रिप्शन रायटिंग मध्ये तुम्हाला प्रिस्क्रिप्शनशी रिलेटेड क्वेश्चन विचारणार नाहीत. तुम्हाला रायटिंग पार्ट आहे, परंतु जर वायवा तुम्हाला एखादा क्वेश्चन नाही आला, म्हणजे क्वेश्चन्स येत नसतील, तर ते शेवटी प्रिस्क्रिप्शन वरच पण क्वेश्चन विचारू शकतात. चला आता प्रॅक्टिकलला हे प्रिस्क्रिप्शन रायटिंग शिकवलं असेल, पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन तुम्हाला विचारले, तर तुम्हाला ते आले पाहिजे म्हणून मी ते प्रिस्क्रिप्शनचे पार्ट पण आज डिस्कस करत आहे. ॲज सच एक्झाम मध्ये वायवा मध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण जर तुम्हाला कॉमन आन्सर येत नसतील तर याच्यावरही वायवा जाऊ शकतो. तर प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय ते पहिले आपण पाहणार आहोत. त्यानंतर पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन, स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ प्रिस्क्रिप्शन, डूज अँड डोंट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन आणि एक्झाम्पल. तर हे फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय? इट इज ए रिटन ऑर्डर ऑफ ए फिजिशियन, surgeon, or any registered medical practitioner to pharmacist for dispensing medication. तर एक वाक्य तुमचं आलं पाहिजे, रिटन ऑर्डर ऑफ ए फिजिशियन, मग टू द फार्मासिस्ट फॉर डिस्पेन्सिंग मेडिकेशन, किंवा रिटन ऑर्डर ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर टू द फार्मासिस्ट फॉर डिस्पेन्सिंग मेडिकेशन. ओके, तर ही फिजिशियन किंवा सर्जन किंवा रजिस्टर्ड कोणताही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरनी दिलेली एक रिटर्न ऑर्डर आहे. कोणाला? फार्मासिस्टला, फॉर डिस्पेन्सिंग मेडिकेशन, मेडिकेशन डिस्पेन्स करण्यासाठी, पेशंटला देण्यासाठी. ओके, इट ऑल्सो इन्क्लुड्स इन्स्ट्रक्शन टू द पेशंट रिगार्डिंग डोस, फ्रिक्वेन्सी, टाइम, मॅनर, ड्युरेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ए प्रिपरेशन. ओके, पेशंट रिलेटेड इन्स्ट्रक्शन ही त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये असतात.
जनरली हे प्रिस्क्रिप्शन हँडरिटन फॉर्मॅटमध्ये असतं डॉक्टरच्या लेटर हेडवर, परंतु आता प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन पण काही सेंटरला अवेलेबल आहे, मल्टी सेंटर म्हणजे जिथं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे किंवा एखाद्याचं युनिट जास्त मोठं आहे तर प्रिंटेड प्रिस्क्रिप्शनही डॉक्टर साथ देतात आणि त्याचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. आणि प्रिंटेड प्रिस्क्रिप्शनचा ॲडव्हान्टेज असा आहे की तिथं हँडरायटिंगचा विषय येत नाही, रिडेबल असतं आणि जो पण डाटा असतो तो त्या सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह असतो. पुढच्या वेळेस पेशंट येताना प्रिस्क्रिप्शन मागचं घेऊन नाही आला तरी पण पेशंटचं नाव टाकलं तर तुम्हाला पूर्ण डिटेल हिस्ट्री, पेशंटला कोणते ड्रग आत्ता दिलेले आहेत किंवा मागच्या 5 वर्षाचा डाटा तुम्हाला त्यात सेव्ह असू शकतो. पेशंट 5 वर्षापासून तुमच्याकडे येतोय, फॉलोअप चालू आहे, तर काय काय ट्रीटमेंट त्याला दिली ते त्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. त्यामुळं आता प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन ही काही सेंटर्समध्ये किंवा काही डॉक्टर्स प्रिंटेड प्रिस्क्रिप्शनही ठेवतात. तर अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये प्रिस्क्रिप्शन आता डॉक्टर्स देतात. तर पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन हे तुम्हाला माहीतच पाहिजे, पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन आणि त्यात काय येतं. ओके, तर सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, ट्रान्स्क्रिप्शन, सगळ्यांचं स्पेलिंग शेवटी स्क्रिप्शनने एंड होतं. सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, ट्रान्स्क्रिप्शन. ओके, तर सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन अँड ट्रान्स्क्रिप्शन, SIST. ओके, SIST हे 4 पार्ट आहेत. ओके, सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन. ओके, सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन. आता सर एक्झाम मध्ये लिहिताना हे मेन्शन करायचं का नाही सुपरस्क्रिप्शनच्या नाव खाली हे? नाही 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 मेन्शन करायचं नाही. तुम्हाला मी ओके. प्रिस्क्रिप्शन पण दाखवेल फॉर्मॅट, फक्त तुम्हाला माहित पाहिजे की हे सुपरस्क्रिप्शन आहे. वाहिवात जर विचारलं व्हॉट सुपरस्क्रिप्शन कंटेन्स, ओके, ओके. व्हॉट इन्स्क्रिप्शन कंटेन्स, जर कधी कधी पेपर एक्झामिनर पेपर चेक करत असेल तुमचा रायटिंग पार्ट आणि वाहिवा चालू झालाय, समजा वाहिवा दोन्ही गोष्टी करताना पेपर चेक करता वाहिवा घेत आहे, तर कधी कधी प्रिस्क्रिप्शनवर वाहिवा जाऊ शकतो. त्यावेळेस असं नको व्हायला की प्रिस्क्रिप्शनचे पार्टच माहित नाही. म्हणजे हा बेसिक पार्ट आहे प्रिस्क्रिप्शन. तुमच्या दृष्टीने डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही रोज प्रिस्क्रिप्शन लिहिता आणि तुम्हाला प्रिस्क्रिप्शनचे पार्ट्सच माहित नाही. तुम्हाला सगळं माहित आहे कसं लिहायचं, तुम्हाला फॉर्मॅट पण माहित असेल, परंतु याला हे म्हणतं हे माहित पाहिजे. म्हणून ते वर्ड तुम्हाला माहित पाहिजे की सुपरस्क्रिप्शन मध्ये काय येतं. तुम्हाला ते नावं लिहायची नाहीये. ठीक आहे, सुपरस्क्रिप्शन मध्ये तुम्ही तसं लिहू शकत नाही. फक्त तुम्ही जे प्रिस्क्रिप्शन लिहिणार आहे त्यामध्ये हे सगळे घटक आले पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे सुपरस्क्रिप्शन मध्ये काय येतं, इन्स्क्रिप्शन मध्ये काय येतं, सबस्क्रिप्शन मध्ये काय येतं आणि ट्रान्स्क्रिप्शन मध्ये काय येतं. तर हे पार्ट आहे प्रिस्क्रिप्शनचे 4: सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन. आता पहा, सुपरस्क्रिप्शन मध्ये म्हणजे वरचा पार्ट येतो. प्रिस्क्रिप्शनचा वरचा पार्ट जो आहे तो सुपरस्क्रिप्शन मध्ये येतो. त्यात काय काय असतं, डॉक्टर्स डिटेल्स असतात, पेशंट डिटेल्स असतात आणि एक साईन असतं RX. आता हे RX PPT मध्ये मला ते मेन्शन करता नाही आलं असं, कारण तसं सिम्बॉल नाहीये. फक्त RX आपण हे असं करतो. ओके, हे RX चा सिम्बॉल आहे. हे RX असं लिहायचं तुम्ही. तर तुमच्या प्रिस्क्रिप्शन स्टार्ट मध्ये तुम्हाला हे सुपरस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करणं आहे. डॉक्टर्स डिटेल, ओके, पेशंट्स डिटेल, ओके. ओके, तर डॉक्टर्स डिटेल तुम्ही प्रिस्क्रिप्शन स्टार्ट केलं तर ह्या इथं टाकायचे. ओके, ह्या इथं तुम्ही डॉक्टर्स डिटेल लिहा, डॉक्टर्स नेम लिहा, ओके, त्याची डिग्री लिहा, क्वालिफिकेशन, रजिस्ट्रेशन नंबर, मोबाईल नंबर, ऍड्रेस आणि डेट. ह्या गोष्टी सगळ्या डॉक्टर्स रिलेटेड तुम्हाला सुपरस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करायचे आहे. आता तुम्ही तुमचं नाव लिहायचं नाही. तुम्ही डॉक्टर ABC XYZ हे 2 नावं तुम्ही लिहू शकतात, कारण तुम्ही तुमचं नाव लिहिलं तर तिथे आयडेंटिटी रिव्हील होते. म्हणून एक्झाम मध्ये ABC XYZ असे नावं तुम्ही डॉक्टरचे लिहायचे. डॉक्टरचं ABC लिहिलं तर पेशंटचं XYZ लिहा. ओके, किंवा पेशंटचं नाव प्रिस्क्रिप्शन क्वेश्चन मध्ये मेन्शन असेल तर ते तुम्ही लिहू शकता. प्रिस्क्रिप्शन मध्ये पेशंटचं एज आणि सेक्स मेन्शन असतो, ते तुम्ही पेशंटच्या इन्फॉर्मेशन मध्ये लिहू शकता. ठीक आहे, तर डॉक्टर्स नेम, क्वालिफिकेशन,
रजिस्ट्रेशन नंबर, ऍड्रेस आणि डेट हे ह्या साईटला तुम्हाला मेन्शन करायचे आहे. त्यानंतरच्या पॉइंट येतो तो सुपरस्क्रिप्शन मध्ये पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन. तर पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन त्याच्या खाली फक्त ऑपोजिट साईडला तुम्हाला स्टार्ट करायचे. नेम ऑफ द पेशंट, एज, जेंडर, वेट आणि ऍड्रेस ऑफ द पेशंट. तर एज, सेक्स आणि वेट, नेम ऑफ द पेशंट नंतर एज, सेक्स, वेट आणि ऍड्रेस ऑफ द पेशंट ह्या सगळ्या गोष्टी त्यात मेन्शन पाहिजे. ऍड्रेस शॉर्ट मध्ये पाहिजे, डिटेल मध्ये लिहायची नाही. आणि त्यानंतर RX म्हणजे टेक दो, त्याचा जो मिनिंग आहे टेक दो, प्लीज टेक. ओके, तर RX चा मिनिंग जर विचारला तर तुम्हाला ते माहित पाहिजे, टेक दो, प्लीज टेक. आता हे झालं सुपरस्क्रिप्शन. सुपरस्क्रिप्शन कंटेन्स डॉक्टर रिलेटेड इन्फॉर्मेशन, पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन अँड साइन RX. ओके, RX हे लॅटिन सिम्बॉल आहे. ओके ओके, आणि त्याचा मिनिंग आहे टेक दो म्हणजे यू टेक. ॲब्रिव्हिएशन ऑफ रेसिपी आहे. ओके ओके, तर हा जर क्वेश्चन विचारला RX चा मिनिंग काय, तर टेक दो, प्लीज टेक, यू टेक हे तुम्हाला माहित पाहिजे. तर हे पहा, हे झालं सुपरस्क्रिप्शन. ओके, फक्त हे RX आपल्याला ह्या अशा याच्यात लिहिणं गरजेचं आहे याच्याऐवजी. ठीक आहे, तर हे प्रत्येक प्रिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला स्टार्ट हेच करायचं आहे, हे तुम्हाला पाहिजे. मोबाईल नंबर तुम्ही तुमचा न देता दुसरा कोणताही मेन्शन करा. ओके, आता यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात. ओके, समजा कमेंट, क्रिटिसाइज, रिराईटचं जे प्रिस्क्रिप्शन असेल त्यात तुम्हाला बघायचंय पेशंट किंवा डॉक्टर रिलेटेड कोणती इन्फॉर्मेशन मिस आहे ती पण तुम्ही CCR जो नेक्स्ट क्वेश्चन मी डिस्कस केला प्रिस्क्रिप्शन रायटिंग मध्ये, त्यात तुम्हाला ते मेन्शन करू शकतात की डॉक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला नसेल तर नाही दिला, तो द्यायला पाहिजे, किंवा पेशंटचं वेट नाही दिलं ते दिलं पाहिजे. अशा गोष्टी ज्या आहेत ते CCR मध्ये तुम्हाला कमेंट पण करता येतील. तर हे झालं सुपरस्क्रिप्शन. लक्षात आलं सुपरस्क्रिप्शन मध्ये काय काय येतं. तर तुम्हाला नाव लिहायचं नाही सुपरस्क्रिप्शन, फक्त हे सगळे पॉइंट्स त्यात आले पाहिजे आणि तुम्हाला कळलं पाहिजे हे सुपरस्क्रिप्शन मध्ये काय काय येतं. समजलंय? हो सर. ओके, सर ऍड्रेस मध्ये काही लिहू शकतो ना आपण तसं? हा काही देऊ शकतो तुम्ही. म्हणजे 2 लाईन मध्ये लिहायचं, असं काही डिटेल मध्ये लिहायचा नसतो ऍड्रेस. ओके, काहीतरी तुम्हाला फक्त आता कसं आहे, डॉक्टर्स ABC लिहिलं ना का तर, आणि पेशंटचं नेम XYZ लिहा, नाही तर परत तिथं ABC नका लिहू. ठीक आहे, पेशंटचं नाव आणि डॉक्टरचं नाव वेगळं पाहिजे, शॉर्ट फॉर्म ABC XYZ असं ठरवून घ्या. ओके, इन्स्क्रिप्शन म्हणजे काय, तर ही ऍक्च्युली बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन म्हणता याला. यामध्ये ड्रग्सचे नावं, ओके, त्यांचा डोसेज फॉर्म, ओके, त्यांचा म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये ड्रग आहेत, टॅबलेट, कॅप्सूल, ओके, कोणत्या याच्यात आपण प्रिस्क्राईब करतो त्याचा. 1 मिनिट हा. ओके, तर आवाज येतोय ना? हो आवाज? सर. ओके येतोय सर. ओके, आता हे इन्स्क्रिप्शन मध्ये काय येतं की ड्रग्ज रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन म्हणतो आपण याला. नेम ऑफ द सिलेक्टेड ड्रग्ज आर लिस्टेड. जे ड्रग आपण पेशंटला प्रिस्क्राईब करतो ते इन्स्क्रिप्शन मध्ये येतं. मग त्याचा डोसेज फॉर्म, त्याचा ड्रग्स नेम, ते सगळं असतं. आता ड्रगचं नाव लिहिताना ते कॅपिटल्स मध्ये लिहायचं असं रूल्स आहे प्रिस्क्रिप्शन रायटिंगचा, की तुम्ही जे ड्रगचे नावं लिहिणार आहे, सपोज आता तुम्ही पेप्टिक अल्सर डिसीज साठी ओमिप्राझोल देताय, तर तुम्हाला ते लिहायचं आहे कॅप्सूल ओमिप्राझोल, तर ते सगळं कॅपिटल मध्ये लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके ओके, तर ते कॅपिटल मध्ये लिहिलं का नाही ते पाहिलं जातं. आपल्याला कसं असतं की रोजची सवय असते कॅपिटल मध्ये लिहायची सवय नसते. ओके, तुम्ही प्रिस्क्राईब करताना कॅपिटल मध्ये लिहिता का ब्रँडने?
नाही. नाही सर. हा, तर ऍक्च्युली ॲज पर जे प्रिस्क्रिप्शनचं हे आहे, जो रूल आलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही जे नावं लिहिणार आहात ते कॅपिटलमध्ये लिहिले पाहिजे आणि जनरली ते नॉन प्रोप्रायटरी नेम पाहिजे. आपण ब्रँड नॉन प्रोप्रायटरी नेम म्हणजे आपण जेनरिक नेम म्हणतो त्याला, परंतु आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ब्रँड नेमने प्रिस्क्राईब करतो. ओके, तर इथं तुम्हाला नॉन प्रोप्रायटरी नेम किंवा जेनरिक नेम नावं लिहायची आहेत. ओके, समजा नाही आठवलं तर तुम्ही ब्रँड नेम लिहिला तरी कन्सिडर केला जाऊ शकतो. काही न लिहिण्यापेक्षा समजा आता तुम्हाला लोसारटॅनच्या ऐवजी तुम्ही लोसार लिहिलं, ओके, तर ते ऍक्सेप्ट केलं जाईल. परंतु ऍज पर रूल तुम्ही ब्रँड नेमच्या ऐवजी जेनरिक नेम, त्यालाच आपण नॉन प्रोप्रायटरी नेम म्हणतो, ब्रँड नेमला आपण प्रोप्रायटरी नेम म्हणतो, तर नॉन प्रोप्रायटरी नेमनी लिहिलं पाहिजे. आता जे सिंगल ड्रग आपण देत असतो ते नॉन प्रोप्रायटरी नेमनी लिहिणं सोपं जातं. परंतु एखादं समजा कफ सिरप आहे त्यामध्ये 3-4 ड्रग असतात, मग ते नॉन प्रोप्रायटरी नेमने लिहिणं थोडं अवघड जातं. बरोबर आहे, तर त्याचे पण काही ड्रॉबॅक आहे. परंतु ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन आपण जे प्रिस्क्रिप्शन लिहितो त्यात जे ड्रगचे नावं लिहितात ते तर तुम्हाला विचारलं कोणत्या नेमने लिहिलं पाहिजे, तर नॉन प्रोप्रायटरी किंवा जेनरिक नेम वापरले पाहिजे हे तुम्हाला माहित पाहिजे. आता ज्यावेळेस तुम्ही ड्रगचा डोसेज फॉर्म आणि ड्रगचं नेम लिहिता त्यानंतर त्याचा डोस, ओके, फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन नंतर मेन्शन केलं पाहिजे. ओके, तर ते ड्रगच्या नावाच्या खाली तुम्ही ते मेन्शन करता आणि तुम्हाला ते प्रिस्क्रिप्शन लिहिताना तुम्ही सर्व गोष्टी त्यात मेन्शन करता, त्यामुळे तुम्हाला माहित आहे. आपण विथ एक्झाम्पल जेव्हा पाहू त्या वेळेस तुम्हाला ते लक्षात येणार आहे. ओके, ऍब्रिवेशन जनरली ना काही ऍब्रिवेशन परमिटेड आहे. समजा आता ग्रॅम, मिलीग्रॅम, ml, तर ते मिलीग्रॅम किंवा मिलीलिटर किंवा ग्रॅम असं लिहित नाही आपण. ओके, तर ऍब्रिवेशन जे डोसेज फॉर्म मध्ये डोस जे आहे त्या डोसेज मध्ये ऍब्रिवेशन आपण लिहू शकतो. ओके ओके, तर बाकी ऍब्रिवेशन किंवा केमिकल फॉर्म्युले आपण अवॉइड केले पाहिजे. स्टँडर्ड ऍब्रिवेशन एक्सेप्टेड आहे. ठीक आहे, तर हे झालं इन्स्क्रिप्शन. पेस्ट ड्रग्स रिलेटेड जे आहे ते सगळं इन्स्क्रिप्शन मध्ये येतं. जनरली डोस लिहिताना डेसिमल मध्ये लिहायचं अवॉइड केलं पाहिजे. ओके, जर 1 मिलीग्रॅम पेक्षा कमी डोस आपण देत असू, समजा आता आपल्याला हायपोथायरॉइडिझमचं पेशंटला ट्रीटमेंट द्यायची आहे आणि आपण थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देत असतो. ओके, तर L-थायरोक्सिनचा डोस हा फार कमी असतो, 25 मायक्रोग्रॅम, 50 मायक्रोग्रॅम, 75 मायक्रोग्रॅम. तर ते आपण मायक्रोग्रॅम मध्ये लिहायचं. 1 मिलीग्रॅम पेक्षा डोस कमी असेल तर पॉइंट मध्ये लिहिणं जनरली टाळलं पाहिजे. ओके, हे आहे प्रिस्क्रिप्शनचा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हेल्थ मिनिस्ट्री चा जो एक रिकमेंडेशन आलं होतं की एव्हरी फिजिशियन शुड प्रिस्क्राईब ड्रग्स विथ जेनरिक नेम legibly and preferably in capital letters, and he or she shall ensure that there is a rational prescription and use of drug. म्हणजे जेनरिक नेम यूज केले पाहिजे आणि कॅपिटल्स लेटर मध्ये लिहिलं पाहिजे. हे गव्हर्नमेंटचं रिकमेंडेशन 2016 साली आलेलं आहे. ओके ओके, आता काही काही जे ब्रँड्स असतात मॉक्स, लॉक्स, त्यात कन्फ्यूज होतं फार्मासिस्टला, म्हणून आपण जनरली जेनरिक नेम वापरले पाहिजे. ओके, मॉक्स म्हणजे अमॉक्सिसिलिन आहे, लॉक्स म्हणजे लिग्नोकेन आहे, तर असे कन्फ्युजन त्यात आपण अवॉइड करू शकतो. ओके, त्यानंतर आता जेनरिक नेम जेव्हा लिहितो त्यावेळेस फार्मासिस्ट कोणत्याही कंपनीचं ड्रग पेशंटला देऊ शकतो, जे चिपेस्ट असेल ते पण देऊ शकतो आणि त्याच्यात
पेशंटच्या अफोर्डेबिलिटीवर आहे ते. परंतु काही ड्रग असे आहेत की ते ड्रग्स देताना पेशंटला एखाद्या कंपनीचा ड्रग चालू केलेला असेल आणि पेशंट त्या ड्रगवर कंट्रोल असेल तर तेच ड्रग त्या पेशंटला दिलं गेलं पाहिजे. जर ड्रग दुसऱ्या कंपनीचं दिलं गेलं तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊन फ्लक्च्युएशन होऊन साईड इफेक्टचे चान्सेस असतात. अशा वेळेस आपल्याला जरी आपण जेनरिक नेमनी ड्रग लिहिलेला असेल ओके तर त्यावेळेस इफ डॉक्टर वॉन्ट सर्टन स्पेसिफिक ब्रँड टू बी प्रिस्क्राइब फॉर सम जस्टिफायबल रिझन इट शुड बी रिटन इन द ब्रॅकेट अँड डॉक्टर्स हॅज टू राईट डू नॉट सबस्टिट्यूट और डिस्पेन्स ॲज रिटन. तर फॉर एक्झाम्पल डिगॉक्झिन नावाचं जे ड्रग आहे तर सपोज पेशंट एका ब्रँडवर ज्या ब्रँडचं ड्रग पेशंटला चालू आहे ज्या कंपनीचं ड्रग चालू आहे त्या पेशंटला त्या ड्रगनी चांगला फरक पडलेला आहे आणि डिगॉक्झिनचा थेरॅप्युटिक इंडेक्स हा नॅरो आहे. थोडं जरी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन थेरॅप्युटिक रेंजपेक्षा जास्त गेलं तर साईड इफेक्ट होऊ शकतात. त्यामुळं जर कंपनी चेंज झाली तर बायबिलिटी चेंज होऊ शकते, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊ शकतं आणि साईड इफेक्टचे चान्सेस वाढतात. म्हणून डिगॉक्झिन प्रिस्क्राईब करताना ब्रॅकेटमध्ये त्याचं ब्रँड नेम आपण मेन्शन करू शकतो आणि डू नॉट सबस्टिट्यूट असं मेन्शन करू शकतो. आता हे ॲज पर रूल आहे, तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ब्रँड नेमच प्रिस्क्राईब करताय, परंतु एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जर विचारलं तर आपण जेनरिक नेम प्रिस्क्राईब केले पाहिजे, कॅपिटल लेटरमध्ये ते ड्रग लिहिलं पाहिजे, हे 2 वर्ड तुमचे आले पाहिजे. आता सिक्वेन्स असते ड्रग प्रिस्क्राईब करताना, ती सिक्वेन्स फार महत्वाची आहे. म्हणजे हे स्टँडर्ड सिक्वेन्स आहे, म्हणजे वेगवेगळे डोसेज फॉर्म आपण यूज करतो. काही पेशंटला इंजेक्शन, ओरल प्रिपरेशन किंवा टॉपिकल प्रिपरेशन पण आपल्याला द्यावा लागतात. तर ॲज पर रूल पहिले तुम्हाला इंजेक्शन्स मेन्शन करायचे असतात, त्यानंतर ओरल प्रिपरेशन्स मेन्शन करायचे असतात. ओरलमध्ये कॅप्सूल्स पहिले मेन्शन करा, नंतर टॅबलेट्स, मग लिक्विड. त्यामध्ये पण सिक्वेन्स आहे, कॅप्सूल, टॅबलेट्स, लिक्विड. आणि नंतर टॉपिकल प्रिपरेशन, समजा आय ड्रॉप किंवा क्रीम तुम्ही देत असाल त्या पेशंटला तर टॉपिकल प्रिपरेशन नंतर मेन्शन करायचे आहे. तर ही ऑर्डर तुम्हाला माहित पाहिजे जर विचारलं तर. लक्षात आलं तुम्हाला? इंजेक्शन, ओरल प्रिपरेशन आणि टॉपिकल प्रिपरेशन ह्या ऑर्डरमध्ये. आणि ओरल मध्ये पण कॅप्सूल पहिले, टॅबलेट्स, नंतर लिक्विड्स. नाही तर टॉपिकल आता एखादी क्रीम पहिले लिहितात, नंतर इंजेक्शन सगळ्यात शेवटी आपण मेन्शन करतो, तसं नाहीये. ही एक फॉर्मॅट, स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? सबस्क्रिप्शन म्हणजे इट इज रिटन ऑन द लाईन बिलो द लास्ट लाईन ऑफ इन्स्क्रिप्शन. ब्रीफ मध्ये असतं. आणि सबस्क्रिप्शन इन्क्लुड्स डिरेक्शन गिवन टू द फार्मसिस्ट रिगार्डिंग डिस्पेन्सिंग ऑफ द मेडिकेशन. मेडिकेशन डिस्पेन्स करण्यासाठी फार्मासिस्टला दिलेली इन्स्ट्रक्शन सबस्क्रिप्शन मध्ये आहे. सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आता आपण सगळे जण मॅन्युफॅक्चर केलेले ड्रग वापरतो. सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की आयुर्वेदिक प्रिपरेशन्स असतील किंवा काही प्रिपरेशन असे असायचे की आपल्याला फार्मसिस्टला सांगावं लागायचं की असं असं ड्रग प्रिपेअर करा, असं असं अमाऊंट घ्या, मग ते कसं मिक्स करायचं, काय व्हेकल कोणता वापरायचं, सगळ्या गोष्टी त्यात मेन्शन केल्या जायच्या. आणि मग तो फार्मसिस्ट ते ड्रग तयार करायचा आणि मग पेशंटला द्यायचा. पण आता आपण रेडीमेड फार्मास्युटिकल कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेले ड्रग वापरतो. त्यामुळं फार्मासिस्टला जे इन्स्ट्रक्शन आपण देतो त्यात जास्त काही इन्स्ट्रक्शन नसतात. फक्त काय असतं की किती क्वांटिटी द्यायचा, कोणता डोसेज फॉर्म द्यायचा, तेच आता आपण त्यात मेन्शन करतो. समजा आता 1 महिन्यासाठी द्यायचे तर सेंड सच 30 टॅबलेट्स, ते त्यात मेन्शन असतं. मग ते झालं सबस्क्रिप्शन. इन्स्ट्रक्शन गिवन टू द फार्मासिस्ट, इन्स्ट्रक्शन गिवन टू द फार्मासिस्ट हे सबस्क्रिप्शन मध्ये येतं. ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय येतं? इट इज द इन प्रिस्क्रिप्शन ट्रान्सक्रिप्शन इन्क्लुड्स इन्स्ट्रक्शन्स गिवन टू द पेशंट. इन्स्ट्रक्शन गिवन टू द पेशंट हे ट्रान्सक्रिप्शन मध्ये येतं. मग त्यात काय येतं? त्यात काय येतं की ते ड्रग कसं घ्यायचं, किती वेळा घ्यायचं, किती दिवस घ्यायचं,
हे सगळ्या गोष्टी पेशंटला जे इन्स्ट्रक्शन आपण देतो ते जेवणापूर्वी घ्यायचं का जेवणानंतर घ्यायचं, ओके, मॉर्निंगला घ्यायचं का इव्हिनिंगला घ्यायचं का दुपारी घ्यायचं का झोपताना घ्यायचं, ओके, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन ट्रान्सक्रिप्शन मध्ये येतात. म्हणजे इन्स्ट्रक्शन गिवन बाय फिजिशियन टू द पेशंट कम्स अंडर ट्रान्सक्रिप्शन. काही स्पेशल इन्स्ट्रक्शन असू शकतात. काही ड्रग असे असतात की ते फूड बरोबर द्यायचे नसतात. समजा आता थायरॉइडची टॅबलेट आपण देतो, अर्ली इन द मॉर्निंग घ्यायला लावायची उपाच्या पोटी, त्यानंतर अर्धा पाऊण तास काही खायचं नाही, फूड ड्रग इंटरॅक्शन अवॉइड करण्यासाठी, ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. काही स्पेशल इन्स्ट्रक्शन पेशंटला दिल्या असतील त्या मेन्शन केल्या, त्या पण ट्रान्सक्रिप्शन मध्ये येतात. तर पेशंटला ज्या इन्स्ट्रक्शन ड्रग घेताना दिलेल्या असतात ड्रग घेण्यासाठी, त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन ट्रान्सक्रिप्शन मध्ये येतात. प्लस याच्या व्यतिरिक्त प्रिस्क्रिप्शन संपल्यानंतर सिग्नेचर ऑफ द प्रिस्क्रायबिंग डॉक्टर आणि रजिस्ट्रेशन नंबर सगळ्यात खाली मेन्शन केला जातो. परत ते पार्ट पण ट्रान्सक्रिप्शन मध्ये येतात. म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर वरती पण आहे सुपरस्क्रिप्शन मध्ये, आणि ट्रान्सक्रिप्शन मध्ये पेशंटच्या ड्रग्ज लिहिल्यानंतर डॉक्टरची खाली सिग्नेचर असते. तर सिग्नेचर सर्वच करतात, पण त्याच्या खाली फिजिशियन रजिस्ट्रेशन नंबर पण तुम्हाला परत मेन्शन करायचा आहे सिग्नेचर झाल्यावर, बरोबर आहे, ते मिस होतं. ओके, तर हे झालं ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन मध्ये डिरेक्शन गिवन टू द पेशंट प्लस सिग्नेचर ऑफ द प्रिस्क्रायबिंग डॉक्टर अँड रजिस्ट्रेशन नंबर, ह्या 3 गोष्टी ट्रान्सक्रिप्शन मध्ये येतात. डिरेक्शन टू द पेशंट, सिग्नेचर ऑफ द प्रिस्क्रायबिंग डॉक्टर आणि रजिस्ट्रेशन नंबर. लक्षात आलं ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय काय असतं? येस सर. ओके, आता हे पार्ट्स तुमचे मी डिटेल मध्ये घेतलेले आहे. ओके, तर ओके, ओके, आता हे काही नावं लिहायचे नाहीत तुम्हाला. ओके, आता पहा, हे प्रिस्क्रिप्शन आहे. तर त्यामध्ये पहा डॉक्टर्स नेम, रजिस्ट्रेशन नंबर, ऍड्रेस, ओके, डेट. इथं मोबाईल नंबर मेन्शन नाहीये, तुम्ही तो करू शकता. ओके, मोबाईल नंबर दिलेला बेटर असतं. पेशंटला जर काही प्रॉब्लेम आला तर पेशंट डायरेक्टली तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात, बरोबर आहे. पेशंटचे नाव, एज, सेक्स, वेट, ऍड्रेस आणि RX हे सुपरस्क्रिप्शन मध्ये येतं. इन्स्क्रिप्शन मध्ये पहा टॅबलेट पॅरासिटामॉल 500 mg. आता याच्यामध्ये काय चुकलेलं आहे? कॅपिटल लेटर्स मध्ये नाही. कॅपिटल लेटर मध्ये नाही, करेक्ट आहे. हे म्हणजे जी फॉर्मॅट बनवलं होतं, जे आता स्लाइड प्रिपेअर केली ती 2016च्या आधीची आहे, त्यामुळे त्यात मेन्शन नाही, पण ते कॅपिटल लेटर मध्ये पाहिजे, बरोबर आहे. ओके, ठीक आहे. तर हे झालं इन्स्क्रिप्शन. सेंड सच, आता समजा टॅबलेट क्लोरफेनिरामाइन मॅलेट 5 mg, सेंड सच 3 टॅबलेट. ही इन्स्ट्रक्शन कोणाला आहे? सेंड सच 3 टॅबलेट फार्मासिस्टला आहे. मग ते काय झालं? सबस्क्रिप्शन. ते काय झालं? सबस्क्रिप्शन. आता पहा ते कशी घ्यायची. टेक 1 टॅबलेट ओरली ऍट बेड टाइम फॉर 3 days. हे कशात येईल? ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन. त्यात पेशंट डॉक्टर सिग्नेचर पण येतं आणि रजिस्ट्रेशन नंबर पण येतो. लक्षात आलं? तर ह्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला कोणी विचारलं सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्सक्रिप्ट मध्ये काय काय येतं, तर हे तुम्हाला माहित असावं म्हणून मी हे पार्ट डिस्कस केलेले आहे. ओके, रायटिंग पार्ट मध्ये याच्यातलं काही तुम्हाला मेन्शन नाही करायचं, असं ब्लॉक्स करून सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन असं काहीच लिहायचं नाही. नाहीतर तुम्ही काय करणार की इथं मी जसं मेन्शन केलंय तसे ते कलर करून करायची गरज नाही. त्याला ते तुम्हाला कोणी विचारलेलं नाही, फक्त तुम्हाला माहित असावं म्हणून हे पाहिजे. आता इम्पॉर्टंट गोष्टी काय आहे? जेनरिक नेम्स, म्हणजे प्रिस्क्रिप्शन मध्ये महत्वाच्या गोष्टी, जेनरिक नेम्सनी तुम्ही ड्रग लिहा. स्टँडर्ड ऍब्रिव्हिएशन तुम्ही यूज करू शकता, पण बाकीचे ऍब्रिव्हिएशन तुम्ही अवॉइड करा. हँडरायटिंग फार महत्वाचं आहे. इंक आणि हँडरायटिंग. इंक हे नॉन इरेजेबल पाहिजे आणि
लेजिबल हँडरायटिंग मध्ये पाहिजे. साइन द प्रिस्क्रिप्शन ते फार महत्वाचे. इन्स्ट्रक्शन क्लिअर पाहिजे. ओके. आणि ऍक्च्युली काय आहे माहितीये का, आता राईट कम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ द पेशंट हे फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये मी काही गोष्टी मेन्शन नाही केल्या ज्या प्रॅक्टिस पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्या महत्वाच्या आहेत, की पेशंटची जी बाकीची हिस्ट्री आहे, ओके, असोसिएटेड कोमॉर्बिडिटी असतील ते तुम्हाला तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके. तुमचे जे प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट आहे त्यात तुम्ही ते असोसिएट कोमॉर्बिडिटी तिथं मेन्शन करू शकता. फॅमिली हिस्ट्री आहे कोणती ती मेन्शन करू शकतात. त्यानंतर ड्रग ॲलर्जी काही आहे का ते मेन्शन करू शकतात. म्हणजे तुम्ही जर तिथं ड्रग ॲलर्जी वगैरे ते सगळं मेन्शन केलं, सगळं झालं, याचा हे सगळं कोणत्या पार्ट मध्ये येईल सर? सुपरस्क्रिप्शन मध्ये का इन्स्क्रिप्शन मध्ये? नाही, हे ऍक्च्युली प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट मध्ये ते तसं काही मेन्शन करत नाही आपण. म्हणजे असं ऍज पर गाईडलाईन्स तुम्हाला जे सांगतोय की जे पेशंट हिस्ट्री मध्ये येतं ते पेशंट हिस्ट्री असं त्यात त्यांनी कोणत्या पार्ट मध्ये पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही फक्त ऍड आयडियली तुमच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये केलं पाहिजे. आपल्या इथं नाही करायचंय. आपण जे एक्झाम मध्ये लिहिणार आहे त्याच्यात मेन्शन नाही करायचंय. फक्त मेडिको लिगल पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही बाकी जी हिस्ट्री आहे पेशंटची घेतलेली ती तुमच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये कॉर्नर मध्ये तुम्ही मेन्शन करण्याची सवय ठेवा. त्यात असोसिएटेड कोमॉर्बिडिटीज असतील किंवा फॅमिली हिस्ट्री असेल किंवा ड्रग ॲलर्जी, म्हणजे तुम्ही ज्या अर्थी मेन्शन केलं आहे याचा अर्थ तुम्ही पेशंटला विचारला आहे. सपोज एखाद्या ड्रगची ॲलर्जी पेशंटला झाली आणि पेशंटने सांगितलं की नाही मला विचारलंच नव्हतं, त्यावेळेस तुमचं प्रिस्क्रिप्शन प्रूफ असतं की हा ऍक्च्युली एक कॉपी ऑफ प्रिस्क्रिप्शन आपल्या जवळ पण पाहिजे पेशंटला जे दिलेली आहे, पण जनरली आपण ती कॉपी ठेवत नाही. म्हणजे जे पेशंटला देतो प्रिस्क्रिप्शन त्याची काही कॉपी आपल्याकडे नसते. ज्यांच्याकडे सपोज हे असतं काय म्हणता येईल की प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन जे देतात त्यांच्याकडे पूर्ण डिटेल्स त्यांचे अवेलेबल असतात. बरोबर आहे. तर ऍटलिस्ट बाकी असोसिएटेड कोमॉर्बिडिटीज, पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, ड्रग ॲलर्जी ह्या गोष्टी मेन्शन करण्याचं तुम्हाला पाहिजे. प्लस तुमचं प्रोबेबल डायग्नोसिस पण तुम्ही तिथं मेन्शन करू शकता ऍडिशनली. ओके. ते असं कोणत्या पार्ट मध्ये येतं असं काही बुक्स मध्ये मेन्शन नाहीये. ठीक आहे. हे ऍडिशनल पॉइंट मी सांगितले तुम्हाला. जनरली स्पेलिंग मिस्टेक अवॉइड झाल्या पाहिजे. ओव्हर रायटिंग अवॉइड झालेला पाहिजे. अननेसेसरी झिरो, डेसिमल पॉइंट, शॉर्ट फॉर्म ते पाहिजे अवॉइड करायचं. पॉलिफॉर्मसी म्हणजे ओल्ड एज मध्ये तर आपल्याला द्यावं लागतं, परंतु जितके कमी ड्रग आपण पेशंटला प्रिस्क्राईब करू म्हणजे कमी ड्रग मध्ये पेशंट कव्हर होईल तेवढं चांगलं. इरॅशनल प्रिस्क्रायबिंग, कॉम्प्लिकेटेड रेजिमेंट्स आपण जनरली अवॉइड करायचे. ओके. आता एक एक्सरसाइज आहे. राईट ए प्रिस्क्रिप्शन फॉर ए 25-year-old पेशंट सफरिंग फ्रॉम फीवर, बॉडी एक अँड रायनायटिस, कॉमन कोल्ड. तर त्याचं प्रिस्क्रिप्शन आता जे मी डिस्कस केलं तेच दिलेलं आहे. पॅरासिटामॉल 500 mg आणि क्लोरफेनिरॅमाइन मॅलिएट अँटीहिस्टॅमिनिक ड्रग. आता एक लक्षात घ्या की तुमचं ड्रग म्हणजे काय म्हणता येईल की आता अँटीहिस्टॅमिनिक किंवा क्लोरफेनिरॅमाइन मॅलिएट मेन्शन केलेलं आहे. तुम्ही सेट्रिजिन मेन्शन केलं तरी चालू शकतं, लिव्होसेट्रिजिन मेन्शन केलं तरी चालू शकतं. म्हणजे प्रत्येकाचं ड्रग सेमच आलं पाहिजे असं काही नाही. फक्त रायनायटिस साठी तुम्ही अँटीहिस्टॅमिनिक देतात तेवढं H1 अँटीहिस्टॅमिनिक ते क्लिअर पाहिजे फक्त. ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्यात 10 ड्रग असेल तर 10 पैकी दॅट इज युअर चॉईस. बरोबर आहे. तर ते तुम्ही तुमच्या याने पण मेन्शन करू शकतात. ओके. आता ग्रॅन्डमाल इपिलेप्सीसाठी कोणता ड्रग यूज करतात किंवा इपिलेप्सीसाठी? सोडियम बॉल्टरेट. सोडियम. ओके. सोडियम. फिनिटोइन सोडियम. आता दोन्ही आन्सर करेक्ट आहे. फिनिटोइन सोडियम पण करेक्ट आहे, सोडियम व्हॅल्प्रोएट पण करेक्ट आहे. आता नाउअडेज ग्रॅन्डमाल इपिलेप्सीला सोडियम व्हॅल्प्रोएट पण यूज करतात आणि फिनिटोइन पण करतात. एक मिनिट आवाज येत. तर दोन्ही ड्रग आपण मेन्शन केले. दोन्हीपैकी आता असं आहे की तुम्हाला 3-4 ड्रग माहिती आहे तर 3-4 ड्रग मेन्शन करायचे नाही. काही जण काय करतात
फिनिटोइन सोडियम ते पण लिहिता ऑर म्हणून देतात, त्यात मग सोडियम व्हॅल्प्रोएट मेन्शन करतात. मग पेशंटला दोन पैकी कोणते घ्यायचे हे तुम्ही डिसाईड करायचंय. ओके, तर त्या कंडिशनला एकच ड्रग लिहायचा आहे. काही ना काही काय करतात की 2-3 ड्रग लिहिता ऑर म्हणून, बरोबर आहे. फिनिटोइन सोडियम पण लिहिता, सोडियम व्हॅल्प्रोएट पण लिहिता. बरं, आता याच्यामध्ये तुम्हाला डोस आठवला, ठीक आहे. नाही आठवला, इट्स ओके, त्याच्यात पॅनिक व्हायचं नाही. डोस आठवला नाही तरी पण त्याला अर्धा एखादा मार्क जातो, परंतु तुम्ही फिनिटोइन सोडियम लिहिलं दॅट इज इम्पॉर्टंट, बरोबर आहे, किंवा सोडियम व्हॅल्प्रोएट लिहिलं दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला माहिती आहे की इपिलेप्सीच्या पेशंटला आपल्याला कंटिन्यू ट्रीटमेंट द्यायची असते, त्यामुळं जवळजवळ 30 कॅप्सूल्स आपण देतोय. ओके, 10 दिवसांनी परत त्याला बोलवायचं चेकअपला, आणि नंतर तुम्ही विजिट द फिजिशियन एव्हरी वीक फॉर चेकअप अँड रिफिल असं म्हणू शकता, किंवा तुम्ही 30 दिवसाचे दिल्या, 30 दिवसांनी बोलवलं तरी चालू शकतं. ओके, तर त्यानुसार तुमचं ते प्रिस्क्रिप्शन येणार आहे. सर ते रिफिल 0 म्हणजे काय? रिफिल 0 म्हणजे याचा अर्थ पुढच्या वेळेस जर आला तर ते परत द्यायचं का, म्हणजे ते रिपीट फार्मासिस्ट करायचं का असं रिपीट का? करायचं का? हा, तर ते रिफिल 0 तुम्ही मेन्शनच करू नका. हे आता आधीच्या कराडला जे प्रिस्क्रिप्शन रायटिंग ऍक्च्युली हे कराडच्या कॉलेजचे आहेत. ओके, आमच्याकडे एक आहेत स्टाफ, ते कराडवरून आले, त्यांच्याकडे जे होते ते आम्ही घेतले होते. ठीक आहे, अच्छा. तर ते आहे. फक्त आता याच्यात मेन्शन काय आहे की ड्रगचं नाव कॅपिटल आलं पाहिजे, हे तुम्हाला माहित पाहिजे, आणि जेनरिक नेम यूज करायचे, एवढं त्याला कळलं, आणि पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन तुम्हाला माहित पाहिजे. आता हा पण पार्ट तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ फॉलोइंग कॉम्पोनंट्स, क्वालिफिकेशन ऑफ डॉक्टर्स, बाकीचे जे इम्पॉर्टन्स काय आहे तर ते तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्हाला पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन विचारलं दॅट्स इट. ते पण मी याच्यात मेन्शन केलेलं आहे. क्वालिफिकेशनचं इम्पॉर्टन्स काय, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, डॉक्टरचं इम्पॉर्टन्स काय. तर क्वालिफिकेशन म्हणजे पेशंटला लक्षात येतं की तो कोणती स्पेशालिटी आहे डॉक्टरची. ओके, त्याला लिगल इम्पॉर्टन्स पण आहे, त्यात आपण आता डिटेल जात नाही. क्वालिफिकेशन महत्वाचं का की पेशंटला कळलं पाहिजे की हे कोणतं स्पेशलिस्ट आहे. डॉक्टरचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर का महत्वाचा आहे, इमर्जन्सीमध्ये पेशंटला कॉन्टॅक्ट करणं इझी पाहिजे. म्हणजे तुमच्या प्रिस्क्रिप्शन रायटिंग, तुमचं प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅट जे आहे तुमचं प्रिंटेड, त्यात पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन असणं गरजेचं आहे. ओके, ऍड्रेस आणि हे. आता पेशंटचा नेम आणि ऍड्रेस महत्वाचं काय आहे की काही डिसिजेस असे असते की त्याचं फॉलोअप फार महत्वाचा असतो. समजा ट्युबरक्युलोसिसचा पेशंट आहे, गेला परत आलाच नाही, मग त्यावेळेस तुम्हाला ते पेशंटचा ऍड्रेस माहित असेल, नाव माहित असेल, तर तुम्ही सर्च करू शकतात. आता हे तर नोटिफायबल डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस, तुम्हाला नोटिफाय करावं लागतं गव्हर्नमेंटला. तर तुम्हाला पेशंटचा नेम आणि ऍड्रेस तुम्ही तुमच्याकडून ते गव्हर्नमेंट ऑथॉरिटी घेईल, आणि ते जर फॉलोअप नसेल तर ते पेशंटचा फॉलोअप पॉइंट ऑफ व्ह्यू ते कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, त्यानंतर ऍड्रेसवरून त्या पर्टिक्युलर एरियामध्ये कोणते पेशंट जास्त दिसून येत आहे ते लक्षात येतं. ओके, तर त्या गोष्टी पॉइंट ऑफ व्ह्यू, नेम आणि ऍड्रेस ऑफ द पेशंट महत्वाचा आहे. ओके, जेंडर, एज, बॉडी वेट, याचं काय महत्वाचं आहे की काही डिसिजेस हे मेल फिमेल मध्ये, म्हणजे काही डिसीज फिमेलमध्ये जास्त असतात, काही मेलमध्ये जास्त त्यांचं इन्सिडन्स दिसतं. तर डिफरन्शियल डायग्नोसिससाठी ते फार महत्वाचं आहे. काही डिसीज पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये जास्त असतात, तर एज पेशंटचं माहीत असेल तर तुम्ही त्याच्यावरून डायग्नोसिस पॉइंट ऑफ व्ह्यू ते महत्वाचं ठरतं. ओके, तर बॉडी वेट, जर एखाद्या पेशंटला वेटनुसार ड्रग द्यायचा असेल, इस्पेशली चिल्ड्रनमध्ये आपण वेटनुसार डोस देतो, तर त्यामुळे ते वेट फार महत्वाचं आहे. ओके, तर हे झालं जेंडर, बॉडी वेट आणि एज रिलेटेड इम्पॉर्टन्स. जेनरिक नेमनी का द्यायचं, तर पेशंटला चिपर सबस्टिट्यूट अवेलेबल असतात. आपण जे ब्रँड देतो त्या ब्रँडचा ड्रग एखाद्या दिवस महाग असेल, ब्रँड नेमनी दिलं म्हणजे आपण जनरली त्या कंपनीचाच ड्रग द्या असं म्हणतो. जेनरिक नेमनी मेन्शन केलं टॅबलेट, सॉरी, सपोज आपण मेन्शन केलं की कॅप्सूल ओमिप्राझोल, तर ती कोणत्याही कंपनीची पेशंटला दिली जाऊ शकते. ओके, त्याच्यामुळं त्यांना चिपर सबस्टिट्यूट अवॉइड होता, अवेलेबल होतो. आणि काही ब्रँड नेम्स कन्फ्युजिंग असतात, सारखे असतात, मग त्यावेळेस
कन्फ्युजन फार्मसीचं नाही व्हायला पाहिजे म्हणून जेनरिक नेम जनरली त्यांनी ड्रग दिलं पाहिजे. ओके. डोसेज फॉर्म म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आपण ड्रग देतोय. ओके. त्यावरून रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, मेथड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन डिसाइड होतं. आता रिफिल तुम्ही जे म्हणलात 0, याचा अर्थ फार्मासिस्टने एकदा ते ड्रग दिलं तर परत द्यायचं नाही. काही ॲब्यूज पोटेन्शियल ड्रग असतात, ते पेशंट तेच प्रिस्क्रिप्शन दाखवून परत परत घेतो. टू प्रिव्हेंट सेल्फ मेडिकेशन, टू मेक फॉलोअप कंपल्सरी. त्यामुळे रिफिल 0 म्हणलं तर नेक्स्ट टाइम फार्मासिस्टने ते ड्रग द्यायचं नाही पेशंटला, जेणेकरून सेल्फ काही जण काय करतात, डायबिटीस पॉईंट ऑफ व्ह्यू ट्रीटमेंट मेन्शन केली तर जवळजवळ 6 महिने 1 वर्ष तेच ड्रग घेत बसतात. 2-3 वर्षांनी 2-3 महिन्यांनी फॉलोअपला पेशंट येत नाही. काही ड्रग्ज पेशंट जे डायबिटीस त्यांना डायग्नोज झालेला आहे, अँटी डायबिटिक ड्रगवर आहे, तर सुरुवातीला काही दिवस ते फॉलोअपला येतात, नंतर ते जवळजवळ 1-1 वर्ष येत नाही, तेच ड्रग घेत राहतात. तर त्यामध्ये काय होतं की फार्मासिस्ट परत परत त्या प्रिस्क्रिप्शनवर ड्रग देतो. तर आयडियली रिफिल 0 म्हणलं तर फार्मासिस्टने परत ते ड्रग द्यायला नाही पाहिजे, जेणेकरून सेल्फ मेडिकेशन अवॉइड होईल आणि पेशंट कंपल्सरी फॉलोअपला येईल. त्याचप्रमाणे जे ॲब्यूज पोटेन्शियल ड्रग जे असतात किंवा जे सपोज इन्सोमनियासाठी काही दिवस बेन्झोडायझेपाईन दिलेला आहे, ओके, पेशंटला सवयच लागते, मग पेशंट ते प्रिस्क्रिप्शन दाखवून 2-3 वर्ष ते इन्सोमनियाची मॅनेजमेंटसाठी बेन्झोडायझेपाईन देतात, ते घेत राहतो, मग त्याने हॅबिट बनते. ओके. कोरेक्स आहे, ओके, कोडिन नावाचा जो कफ सिरप आहे, तर त्याची हॅबिट बनते, मग दरवेळेस ते प्रिस्क्रिप्शन दाखवून कोडिन परत परत घेतात. त्यामुळे ते रिफिल 0 मेन्शन केलं तर आयडियली फार्मासिस्टने ते परत द्यायला नाही पाहिजे. ओके, रिपीट नाही केलं पाहिजे. फॉलोअप फार महत्वाचा आहे काही डिसीज मध्ये, कंट्रोल किती आहे त्यासाठी. त्यामुळे तुम्ही जे लॉंग टर्म ट्रीटमेंटसाठी जे पेशंट आहे त्याला फॉलोअप मेन्शन करणं गरजेचं आहे. समजा आता अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग मेन्शन केले तर फॉलोअप आफ्टर 1 मंथ, फॉलोअप आफ्टर 15 डेज मेन्शन करणं गरजेचं आहे. अँटी डायबिटिक ड्रग जर पेशंटला डायबिटीससाठी प्रिस्क्राईब केले तर फॉलोअप आफ्टर 1 मंथ मेन्शन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. तर तो फॉलोअप त्या गोष्टीसाठी क्रोनिक कंडिशन ट्रीट करताना तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके. आता हे जे हे आहे याच्यात तुम्हाला काही क्वेश्चन जे विचारले जाऊ शकतात. शेड्यूल एज ड्रग, तुम्हाला माहिती आहे का शेड्यूल एज ड्रग काय आहे? तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज शेड्यूल एज ड्रग? नार्कोटिक विदाउट प्रिस्क्रिप्शन. हा, शेड्यूल एज ड्रग म्हणजे की असे ड्रग जे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन असेल तरच डिस्पेन्स करायचे. ओके. ओके, लक्षात आलं? तर तुम्हाला विचारलं शेड्यूल एज ड्रग म्हणजे कोणते ड्रग, ओके, म्हणजे ते ड्रग देताना फार्मासिस्टने काय केलं पाहिजे की डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे का नाही. ओके. आता इंडियामध्ये सगळे काही ते फॉलो होत नाही. फॉरेन मध्ये तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन ड्रग कोणी देत नाही. लक्षात आलं? आपले खूप सारे पेशंट जे आहेत ते ओव्हर द काउंटर ड्रग्स पण घेतात. इवन जे छोटे काही गोष्टी फिवर, फॅरेंजायटिस वगैरे ते डॉक्टरकडे जात नाही. बरोबर आहे. तर ते फॉरेन मध्ये तसं नाहीये. फॉरेन मध्ये ऍज पर रूल जातं, तुम्हाला प्रिस्क्रिप्शन नसेल तर ड्रग्ज भेटतच नाही. ओके. तर तुम्हाला ते माहित पाहिजे शेड्यूल एच म्हणजे काय. ओके, शेड्यूल एच म्हणजे काय. बाकी शेड्यूल करू नका, खूप सारे आहेत, शेड्यूल एक्स आहे वगैरे, त्याच्यात तुम्हाला कोणीही विचारणार नाही, पण शेड्यूल एच तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. शेड्यूल एच विचारलं जाऊ शकतं. तर शेड्यूल एच म्हणजे नॉट टू बी सोल्ड बाय रिटेल्स विदाउट द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. फार्मासिस्टने ते ड्रग रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देऊ नये, विकू नये. हे तुम्हाला शेड्यूल एच विषयी माहित पाहिजे. ओके.
तर तुम्हाला शेड्यूल एचच विचारलं जाणार, कारण ते तुमच्याशी जास्त रिलेटेड आहे. ओके. पॉलिफार्मसी म्हणजे काय? जेव्हा आपण 5 पेक्षा जास्त मेडिकेशन यूज करतो त्याला आपण पॉलिफार्मसी असं म्हणतो. जनरली ओल्ड एज मध्ये कोमॉर्बिडिटीज खूप असतात पेशंटला, त्यावेळेस आपल्याला पर्याय नसतो आणि त्यामुळं त्यावेळेस ड्रग इंटरॅक्शनची रिस्क जास्त असते. ते तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं. आता हे डिटेलमध्ये बाकी गोष्ट कोणी तुम्हाला विचारणार नाही. ओके, ते काही करायची गरज नाही. ठीक आहे. तर फक्त पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन तुम्हाला माहित पाहिजे. सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन, ट्रान्स्क्रिप्शन त्यात काय येतं तेवढंच प्रिस्क्रिप्शन रायटिंग रिलेटेड हे पाहिजे. ओके. ऍब्रिव्हेशन तुम्हाला सर्वांना माहित असेल. ओडी म्हणजे काय, बीडी म्हणजे काय, टीडीएस म्हणजे वन्स डे, बीडी म्हणजे ट्वाइस Twice a डे, day. टीडीएस म्हणजे Thrice a ट्वाइस day. डे. पण जनरली आपण हे अवॉइड करावं. ओडी, बीडी, टीडीएस पेशंटला काही कळत नाही ओडी म्हणजे काय, बरोबर आहे. त्यापेक्षा तुम्ही काय करा, तुम्हाला कधी द्यायचं असेल सकाळी 1, दुपारी 0, संध्याकाळी 0 असं मेन्शन केलं तर पेशंटला कळतं कधी घ्यायचंय, सकाळी. बरोबर आहे. त्याच्यात तुम्ही मग जेवणापूर्वी जेवणानंतरही मेन्शन करू शकतात. बरोबर आहे. तर त्या गोष्टी आहेत. तर ओडी, बीडी, टीडीएसच्या ऐवजी तुम्ही ते पण मेन्शन करू शकता. जनरली आजकाल जे आहे प्रिस्क्रिप्शन मध्ये कधी घ्यायचं ते मेन्शन असतं. ओके. आता बीडी घेतल्यानंतर बीडी मेन्शन केल्यावर ते 2 वेळा घ्यायचं, पण कधी मेन्शन आहे का, नाही. म्हणजे सकाळी घ्यायचं का सकाळी संध्याकाळी घ्यायचं का दुपारी संध्याकाळी घ्यायचं. तर त्यापेक्षा सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी घ्यायचं ते मेन्शन केलेलं कधी बेटर. ते ऍब्रिव्हेशन. आता एचएस जर लिहिलं, ओके, याचा अर्थ काय, बेड टाइम लागेल. At night. ओके. पण पेशंटला नाही कळणार ना एचएस म्हणजे काय, बरोबर आहे. मग त्यापेक्षा रात्री झोपताना जरी तुम्ही मेन्शन केलं तुमच्या मग आपल्या याच्यामध्ये तरी चालू शकतं. म्हणजे तिथं ओडी, बीडी, टीडी असं चाललं पाहिजे असं काही नाही. ओके. तुम्ही ट्वाइस डेली, थ्राईस डेली असंही मेन्शन करू शकता, वन्स डेली असंही मेन्शन करू शकतात. लक्षात आलं. तर आपलं प्रिस्क्रिप्शन रायटिंग पार्ट संपलेला आहे. राहिलेलं जो पार्ट आहे एफडीसी आणि सीसीआर ते तुम्हाला मी सांगेल कधी घ्यायचं. प्रिस्क्रिप्शन मी तुम्हाला महत्वाचे प्रिस्क्रिप्शनची लिस्ट टाकतो आणि माझ्याकडे जे प्रिस्क्रिप्शन ऑलरेडी बनवलेले आहेत ते पण टाकतो. आणि कॉमन कंडिशन्स येणार आहेत त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. ठीक आहे.